Hello, my dear friends. Welcome back to our e-learning platform. I am your science mentor गणेश कुंभारे. तर विद्यार्थी मित्रांनो, अब की बार 100 के पार. ठीक आहे ना, 100% 100 पेक्षा जास्त तर म्हणता येणार नाही, पण 100च्या आसपास आपल्याला मार्क्स घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना, आजपासून आपण जे 8वीला मुलं आहेत त्या मुलांसाठी आपण एक सिरीज सुरू करू, ज्यामध्ये वन शॉट सिरीज असणार आहे. ज्या वन शॉट सिरीज मध्ये आपण मॅथमॅटिक्स आणि सायन्सचा जो काही पूर्ण पार्ट आहे आपला, तो ईच अँड एव्हरी पार्ट आपण डिटेल मध्ये वन शॉट मध्ये एक चॅप्टर आपण कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी आपले जे फ्रेंड्स आहेत तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की पोहोचून द्या. ठीक आहे. तर चला आता सुरू करूया चॅप्टरचं नाव आहे ऍसिड अँड बेस. ठीक आहे ना. तर सर नेमक्या ऍसिडच्या कन्सेप्ट काय आहेत, ऍसिडच्या कन्सेप्ट त्यानंतर बेसच्या कन्सेप्ट काय आहेत, ऍसिड कशाला म्हणायचं, बेस कशाला म्हणायचं, त्याला आयडेंटिफाय कसं करायचं. ठीक आहे ना. ईच अँड एव्हरीथिंग डिटेल्ड मध्ये आजच्या क्लासमध्ये आपण सुरू करणार आहे. तो चलो शुरू करते हैं. अगला पॉइंट आपके स्क्रीन पर ये रहा. चला बता काय दिला बाळांनो बघून घ्या. पॉईंटचं नाव आहे ऍसिड. सर ऍसिड आपण कशाला म्हणतो किंवा काय असतो आपल्याकडे ऍसिड, हा पॉईंट काय करणार आपण इथे चेकआउट करणार आहे. आता जर ऍसिडला जर तुम्हाला बघायचं असेल तर ऍसिड म्हणजे काय बाळांनो, की आपल्या नॉर्मली डेफिनेशन मध्ये गावरान डेफिनेशन आपली कोणती डेफिनेशन बाळांनो, गावरान डेफिनेशन. काय म्हणणार आपण गावरान डेफिनेशन मध्ये, की सर जे सबस्टन्स दो सबस्टन्सेस विच आर सोअर इन टेस्ट. कोणत्या टेस्ट असतील बाळांनो, ते सोअर टेस्टचे असतील. सोअर म्हणजे कसे सर, आंबट. काय म्हणणार आपण त्याला, आंबट. सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे तर कैऱ्या 100% आपल्याकडे आल्या असतील. ठीक आहे, कैऱ्या आपण काय करत असतो, खात असतो. ओके. तर याला काय म्हणणार आपण, सोअर टेस्ट. सर सोअरला काय म्हणायचं आपण, आंबट. जे काही पदार्थ चवीला आंबट असतील अशा टेस्टला आपण, अशा पदार्थांना आपण काय म्हणणार, ऍसिड असं म्हटलं जातं. मग सर आंबट मध्ये काय काय येतं आपल्याकडे, तर सर आंबट मध्ये आमच्याकडे तुम्ही जर पाहाल तर आंबटकडे आमच्याकडे कोण कोण येतो, तर आंबटकडे आमच्याकडे लेमन आहे. कोण आहे आमच्याकडे, लेमन आहे. त्यानंतर टॅमरिन आहे, त्यानंतर व्हिनेगार आहे आणि त्यानंतर आमला आहे. ठीक आहे ना. हे जे कंडिशन्स त्यामध्ये येतात त्या सर्वाला आपण काय म्हणायचं, ऍसिड असं म्हटलं जातं. सर यांना सोअर टेस्ट आहे, मग ती कशामुळे आहे, की त्यामध्ये काही ऍसिडिक कंपाऊंड्स आहेत. काय बाळांनो, त्यामध्ये काही ऍसिडिक कंपाऊंड्स. ड्यू टू धिस ऍसिडिक कंपाऊंड्स विच आर प्रेझेंट इन दॅट सबस्टन्स, दॅट्स वाय दे हॅव अ ऍसिडिक टेस्ट किंवा दे हॅव अ सोअर टेस्ट, किंवा त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, सोअर टेस्ट असं आपण त्याला म्हणणार आहे. ठीक आहे. ही त्यामध्ये असलेली ऍसिडची महत्वाची डेफिनेशन. चला समोरच्या पॉइंटला जाऊयात. प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड. ऍसिडची प्रॉपर्टी कोणती आहे, गुरुजी, सोअर इन टेस्ट आहे, वॉटर सोल्युबल आहेत. सर वॉटर सोल्युबल म्हणजे काय, की जे पाण्यामध्ये काय होतात बाळांनो, पाण्यात विरघळतात. पाण्यात विरघळणाऱ्या लोकांना म्हणायचं आपण सोल्युबल इन वॉटर असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. त्यानंतर करोजिव्ह. करोजिव्हचं म्हणणं काय बाळांनो बघून घ्या. जर आपण आता माहितीये का, शाळांमध्ये लॅब आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी नाहीयेत. तुम्हाला शिक्षक लोक लॅबमध्ये का नेत नाही माहितीये का, तुम्हाला सरांनी सांगितलेलं असते की बाळा ऍसिड जर हातावर पडलं ना तर बॉडी जळते. तू रिकामे कामं करशील ना बेटा, तू हातावर टाकून पाहशील, तुझा बिकरच गायब करशील, तिथली टेस्ट ट्यूबच गायब करशील, काही ना काही रिकामी कुठं आपण करणार आहे. ठीक आहे ना. मग जर तुम्ही करोजिव्ह म्हणजे काय, की ज्यामध्ये जर तुमच्या बॉडीवर जर पडला तर बॉडीला काय होऊ शकतो, बर्न होऊ शकतो, इजा होऊ शकते, काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. त्याला म्हणायचं आपण करोजिव्ह. जनरली कुठे सापडतात तर बाळांनो, प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये हे काय होत असतात, आपल्याला सापडतात. ठीक आहे. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कहाणी. चला पुढच्या पॉईंटला जाऊयात. काय झालं, नेक्स्ट नंबरचा पॉईंट बघून घ्या. टाइप्स ऑफ ऍसिड. सर कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍसिड्स आहेत. ठीक आहे ना. तर पहिला आहे ऑर्गॅनिक ऍसिड. सर ऑर्गॅनिक म्हणजे काय, की जो मला नेचर मध्ये सापडणार, ज्याला मी नेचर मधनं ऑप्टेन करणार, ऑप्टेन्ड फ्रॉम द नेचर. जर मी एखाद्या मटेरियलला नेचर मधनं जर ऑप्टेन करत असेल त्याला म्हणायचं आपण ऑप्टेन फ्रॉम द नेचर. याला म्हणायचं नॅचरल ऍसिड किंवा ऑर्गॅनिक ऍसिड असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. ऑर्गॅनिक ऍसिड जनरली हा जो ऑर्गॅनिक आहे, या ऑर्गॅनिकची खूप मोठी कहाणी आहे बाळांनो. हा जो ऑर्गॅनिक आहे ना, या ऑर्गॅनिकची खूप सुंदर अशी कहाणी आहे. काय म्हणते ऑर्गॅनिकची कहाणी, सर ऑर्गॅनिकचं काय म्हणणं बेटा माहितीये का, ठीक आहे ना. जनरली आपण जर पाहिलं यामध्ये जो मेन कॉन्स्टिट्युअंट जो एलिमेंट असतो का बाळांनो, तो एलिमेंट यामध्ये कोण असेल माहितीये का, सर तो कार्बन असेल. याच्यामध्ये कोण असेल, कार्बन. म्हणजे यामध्ये जो मेन कॉन्स्टिट्युअंट एलिमेंट आहे त्याला म्हणायचं आपण कार्बन. आणि कार्बन आणि ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याला काय म्हणणार बाळांनो आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड असं याला म्हटलं जातं.
हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर फाउंड इन अ फूड, जनरली आपण जर पाहिलं बांधलो, आपण जेवढं काही अन्न खातो ते जर आपण शिजवून जर खात असेल, त्याला जर तुम्ही जर भाजलं थोडंसं ताव्यावर म्हणा किंवा चुलीवर म्हणा किंवा गॅसवर म्हणा, तर तो काळा पडतो. इट मीन्स दॅट त्यामध्ये कोण आहे, कार्बनचं प्रमाण आहे. इट मीन्स दॅट इट कंटेन द कार्बन, म्हणजे त्यामध्ये कोण आहे, कार्बन आहे. तो कार्बन आहे म्हणून त्याला ऑर्गॅनिक असं म्हटलं जातं. कार्बन आहे म्हणून त्याला काय म्हणणार आपण, ऑर्गॅनिक असं म्हणणार. ठीक आहे ना. वीक इन अ नेचर, सर वीक इन नेचर म्हणजे काय, एक स्ट्रॉंग नेचरचा असतो, एक वीक नेचरचा असतो. म्हणजे हा जो ऍसिड आहे ना बाळांनो, हा ऍसिड कसा असेल, टाइप्स ऑफ ऍसिड मध्ये आपण पाहिलं तर वीक नेचरचा असतो. मग आता जर एक तुम्हाला जर कंडिशन सांगायचं जर झालं, एक समोर आपण डेफिनेशन देणार आहे बाळांनो, ठीक आहे, पण वीक आणि स्ट्रॉंग तेव्हा सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे ना. वीक ऍसिड काय असतो किंवा स्ट्रॉंग ऍसिड काय असतो किंवा वीक ऍसिड काय असतो, ही थिंग्स आपण पुढच्या क्लासमध्ये काय करूयात बाळांनो, कंटिन्यू करूयात. ठीक आहे. तर ही त्यामध्ये असलेली महत्वाची कहाणी. आता पुढे काय दिलं बाळांनो पाहून घ्या. सर एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर लेमन कुठे प्रेझेंट आहे, तर लेमन बाळांनो सायट्रिक ऍसिड मध्ये प्रेझेंट असतो. सॉरी, लेमन मध्ये कोणता ऍसिड प्रेझेंट आहे, तर लेमन मध्ये सायट्रिक ऍसिड प्रेझेंट आहे. सर टॅमरिड मध्ये कोणता आहे, तर यामध्ये टार्टारिक ऍसिड प्रेझेंट आहे बाळांनो. व्हिनेगार मध्ये कोणता आहे, तर ऍसिडिक ऍसिड यामध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. पेपरला क्वेश्चन येऊ शकतो, मॅच द पेअर याच्यामध्ये येऊ शकते बेटा. काय येऊ शकते बघून घ्या बरं. सर लेमन येणार, टॅमरिड येणार आणि टार्टारिक व्हिनेगार येणार. ठीक आहे ना. मग याच्या समोर तुम्हाला दिलं जाईल मॅच द पेअर. सर यामध्ये काय येऊ शकतं, इथे मॅच द पेअर असा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतो. मग या मॅच द पेअर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. सर लेमन मध्ये कोणता ऍसिड आहे, तर लेमन मध्ये सायट्रिक ऍसिड आहे. टॅमरिन मध्ये कोणता आहे, तर टार्टारिक ऍसिड आहे. व्हिनेगार मध्ये कोणता आहे, तर ऍसिडिक ऍसिड आहे. ठीक है ना. हे जे ऍसिड्स आहेत, हे ऍसिड्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. चलो अगली स्क्रीन पर अगला पॉइंट ये रहा आपकी स्क्रीन पर. काय दिला वाहन बघून घ्या आता. मिनरल्स आणि ऍसिड त्याला आपण घेणार स्ट्रॉंग ऍसिड असं म्हटलं जातं. पण यामध्ये काय काय दिलं पाहून घ्या. स्ट्रॉंग ऍसिड जे आहेत ना स्ट्रॉंग अँड डेंजरस. ठीक आहे ना. जर जनरली आपण जर पाहिलं जे मिनरल्स पासून आपण घेतो, जर यांच्या आपण कॉन्टॅक्ट मध्ये जर गेलोय तर बरेचसे प्रॉब्लेम्स काय होतात बाळांनो, आपल्याला इथे क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे ना. आणि त्या बरेचशा प्रॉब्लेम पासून, ठीक आहे, आणि त्या बऱ्याचशा प्रॉब्लेम पासून जर तुम्हाला जर काही कंडिशन जर घ्यायचे असतील तर यासाठी यांचा काय केला जातो, वापर होतो. म्हणजे स्ट्रॉंग अँड डेंजरस. सर डेंजर म्हणजे धोकादायक तुम्हाला असू शकतं. ठीक आहे ना. दे आर द डेंजर. सर हा डेंजर झोन मधला माणूस याच्यामध्ये असू शकतो. ठीक आहे ना. डेंजर झोन मधला हा माणूस आपल्याकडे असू शकतो. सर अल्सो कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक ऍसिड, यालाच आपण काय म्हणणार बाळांनो, यालाच काय म्हणतो आपण, अल्सो कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक ऍसिड. यालाच काय म्हणणार आपण, इनऑर्गॅनिक ऍसिड असं म्हटलं जातं. तर इनऑर्गॅनिक ऍसिड का म्हणणार बरं आपण याला, बिकॉज ऑफ याचं रिझन असं आहे. काय रिझन असेल सर, इनऑर्गॅनिक म्हणजे काय आता मला सांगा. आपण ऑर्गॅनिकला काय म्हटलं, आपण ऑर्गॅनिकला काय म्हटलं मित्रांनो, की ज्यामध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट हा कोण असला पाहिजे, याच्यामध्ये कार्बन असला पाहिजे. मग सर इनऑर्गॅनिकचं म्हणणं काय येणार याच्यामध्ये, जर तुम्ही इनऑर्गॅनिक मटेरियल जर पाहिला बेटा तर इनऑर्गॅनिक मध्ये काय असेल, सर यामध्ये कार्बनच नसेल. ठीक आहे ना. कार्बन नसेल म्हणजे तो कोण असेल, इनऑर्गॅनिक असेल बाळांनो. ठीक आहे ना. आणि हा कसा असतो, यालाच म्हणतो आपण इनऑर्गॅनिक ऍसिड. एक्झाम्पल मध्ये कोण दिलं बघून घ्या. सल्फरिक ऍसिड दिला बाळांनो, फॉर्म्युला H2SO4 आहे. नंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड दिला, फॉर्म्युला HCl आहे. नंतर नायट्रिक ऍसिड दिला, फॉर्म्युला तुम्हाला HNO3 आहे. ठीक आहे ना. हे सगळे फॉर्म्युलाज आहेत त्यामध्ये, ज्यांचा यूज आपण त्यामध्ये करणार आहे. चला समोरच्या पॉइंटला जाऊयात. 6 नंबरचा पॉइंट, सेफ्टी ऑफ द ऍसिड्स. बाळांनो ऍसिड पासून आपण थोडंसं सावध राहिलं पाहिजे, यासाठी आपलं सेफ्टी ऑफ ऍसिड काय दिलं पाहून घ्या. जर तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असेल, कॉन्सन्ट्रेटेडचा अर्थ प्युअर फॉर्म मधला ऍसिड, जर तुमच्याकडे प्युअर फॉर्म मधला असेल तर त्यामुळे तुमची स्किन बर्न होऊ शकते, डॅमेजेस ऑफ द क्लोथ्स, आपल्या कपड्याला आग लागू शकते, कपड्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आणि त्यानंतर हार्म इफ अ व्हेपर इनहेल्ड, आणि जर त्याची वाफ तुम्ही इनहेल जर केली तर आपल्या लंग्स साठी, आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी ते हार्मफुल ठरू शकतात. ही त्याच्यामुळं सेफ्टी, या सेफ्टी मेजर्स आपण त्यामध्ये घेतले पाहिजे. चला बेसिस जर तुम्ही जर पाहिले बघा तर बेसिस काय, ठीक आहे ना. तर सबस्टन्स विच आर बिटर इन अ टेस्ट. तर कोणते टेस्ट असले पाहिजे, हे बिटर टेस्ट. बिटर जर यांची टेस्ट जर असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, बेस असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. आणि टच मध्ये कसे असतात, स्लिपरी असतात, एकदम गुळगुळीत मऊ असे असतात. कसे असतात, एकदम गुळगुळीत असतात. त्याला आपण काय म्हणणार, दे आर कॉल्ड ॲज ए बेस असं म्हटलं जातं. समोरच्या पॉइंटला प्रॉपर्टीज ऑफ द बेस. सर कसे आहेत, तर बिटर इन टेस्ट आहेत. त्यानंतर स्लिपरी इन टच, त्याला जर टच तुम्ही केला ते स्लिप होऊ शकतात तुमच्या हातामधनं, स्लिपरी इन टच आहेत.
त्यानंतर अपोजिट प्रॉपर्टीज ऑफ द ऍसिड, ज्या काही ऍसिडच्या प्रॉपर्टी असतील त्यांच्या सगळ्या अपोजिट यांच्या प्रॉपर्टीज असतील बाळांनो, दीज आर द अपोजिट म्हणजे विरुद्ध. जसं ऍसिडचं नेचर असेल त्या ऍसिडच्या पूर्ण विरुद्ध मध्ये अपोजिट साइड्स मध्ये तुम्हाला हे काय होतील दिसून येतील. ठीक आहे ना. कॅन बी हार्मफुल इन द कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, मे बी और मे नॉट बी. ठीक आहे ना. जर एखादा बेस स्ट्रॉंग फॉर्म मध्ये असेल, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असेल, प्युअर फॉर्म मध्ये असेल तर बाळांनो तो कसा असतो हार्मफुल असू शकतो. कसा असतो हार्मफुल असू शकतो. ठीक आहे ना. म्हणजे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर कशामुळे, बिकॉज ऑफ दे आर द हार्मफुल इन नेचर. ठीक आहे, ही त्यामध्ये असलेली कंडिशन. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ द बेसिस, त्यामध्ये लाईम वॉटर आहे ज्याला आपण चुन्याची निवळी म्हणतो. ठीक आहे ना. नाव काय बनवायचं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याला काय म्हणू शकतो आपण, याला म्हणणार आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याला काय म्हणणार आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हा काय बनवतो, बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याला म्हणायचं आपण सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलं जातं. त्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. त्याचं नाव काय बाळांनो, सोडियम बायकार्बोनेट. कॉस्टिक सोडा आहे, याला म्हणणार बाळांनो आपण दॅट इज कॉल्ड ऍज ए सोडियम हायड्रॉक्साईड. याचं नामकरण काय करणार आपण, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याचं नाव आहे सोडियम हायड्रॉक्साईड. आणि सोप, सोप जो असतो ना बाळांनो हा, ठीक आहे, हा असतो सोडियम साल्ट ऑफ सोडियम और मॅग्नेशियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड. साल्ट ऑफ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड म्हणजे काय, ज्यामध्ये फॅटचं प्रमाण आहे. मग ऍक्च्युअल मध्ये फॅटी ऍसिड कोण असतो याच्यामध्ये, तर यामध्ये फॅटी ऍसिड ऍज अ कार्बोक्सिलिक ऍसिड असतो. कोण असतो याच्यामध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड. सर मॉलिक्युलर फॉर्म्युला COOH हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड जर तुम्ही जर घेतला तर हा COOH असतो. याच्या बरोबर तुम्ही कोण ऍड करसाल, या बरोबर जर मी इथं Na घेतला, इथं जर मी COH जर इथे ऍड केला, यासोबत काय एक्स्ट्रा मटेरियल जर तुम्ही ऍड जर केले तर यापासून मला जो काही भेटतो तो कोण असेल बाळांनो, मला सांगा. इथे भेटणारी जी काही कंडिशन्स आहे त्याला म्हणायचं आपण सोप. ठीक आहे ना. ही सगळी यामध्ये असलेली महत्वाची कहाणी. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. काय दिलं नेक्स्ट नंबरला, वॉटर. आता वॉटर तुम्ही जर पाहिलं तर डिस्टिल्ड वॉटर. कोणतं वॉटर सांगितलं बाळांनो इथे मला, डिस्टिल्ड वॉटर सांगितलं. डिस्टिल्ड वॉटर तुम्ही जर पाहिलं ते कोणत्या नेचरचं आहे, न्यूट्रल नेचरचं आहे. सर ऍक्च्युअल मध्ये आम्हाला एकदा न्यूट्रल काय असते सांगता का. ओके सांगूयात ना बेटा, आपण त्यासाठीच तर आहे इथं. ठीक आहे ना. न्यूट्रल काय असते मी तुम्हाला सांगतो, एकदा लक्ष द्या. तर नेमका न्यूट्रल म्हणजे काय, न्यूट्रल आपण कशाला म्हणतो, की बाळांनो असा एक सबस्टन्स जो ऍसिड पण नाहीये आणि काय बाळांनो बेस पण नाहीये, अशा बॉला काय म्हणायचं आपण, इट इज कॉल्ड ऍज ए न्यूट्रल. इसको अपन क्या बोलेंगे, न्यूट्रल बोला जाता है बेटा. इसको त्याला आपण काय म्हणणार, न्यूट्रल म्हणणार, की जो महत्वाचा पॉइंट आहे त्याला आपण काय म्हटलं, न्यूट्रल असं म्हटलं. ठीक आहे ना. म्हणजे जो ऍसिड पण नाहीये आणि जो बेसिक पण नाहीये अशा मटेरियलला आपण काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ऍज अ डिस्टिल्ड वॉटर ऑर द वॉटर असं म्हटलं जातं. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात. काय दिलं नेक्स्ट नंबरला बघून घ्या. आता इंडिकेटर्स आहेत. तर कशाला म्हणतो आपण इंडिकेटर्स, हे बाळांनो इंडिकेटर आपण कशाला म्हणतो, की सर असे पदार्थ ज्यांचा वापर करून मी तुम्हाला सांगणार की बाळा हा सबस्टन्स नेमका ऍसिडिक नेचरचा आहे का बेसिक नेचरचा आहे. ठीक आहे ना. द सबस्टन्स विच वी हॅव टू यूज फॉर इंडिकेटिंग द ऍसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ द सबस्टन्स, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ऍज ए इंडिकेटर्स. त्याला आपण काय म्हणायचं, इंडिकेटर असं म्हटलं जातं. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. सर इंडिकेटर्स आर द सबस्टन्स, हे काय सबस्टन्स आहेत ज्यांचा मी यूज करणार. सर कशासाठी, आयडेंटिफाय करण्यासाठी. कोणाला आयडेंटिफाय करायचं, एखाद्या सबस्टन्सला. मग काय करायचं त्याचं आयडेंटिफिकेशन, नेमका सर तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे. ऍसिडिक और बेसिक नेचर आयडेंटिफाय करण्यासाठी ज्या सबस्टन्सचा आपण वापर करतो त्याला म्हणायचं आपण इंडिकेटर्स असं म्हटलं जातं. ते चेंज द कलर इन द प्रेझेन्स ऑफ द ऍसिड और द बेसिस. ठीक आहे ना. म्हणजे काय समजून घ्या बेटा,
जर समजा माझ्याकडे ऍसिड आहे, त्यामध्ये मी एखादा सबस्टन्स ऍड केला, कोणताही असो तो ऍड केला मी त्यामध्ये, तर ऍड केल्याच्या नंतर हा काय करतो, चेंज होणार. याचा काय चेंज होणार बेटा, कलर चेंज होणार. जर तो कलर मध्ये चेंज करत असेल, होत असेल, तर आपण समजून जायचं की समोरचा सबस्टन्स कसा असेल, ऍसिडिक नेचरचा असेल बेटा. ठीक आहे ना. डेफिनेशन मध्ये काय दिलं बघून घ्या. Substance which show the color changes in the acidic or the basic medium is called as the indicators. Substance which show the color change, असे काही सबस्टन्सेस जे कलर चेंज दाखवायला लागले इन ऍसिडिक और द बेसिक मीडियम, ऍसिडिक मीडियम मध्ये किंवा बेसिक मीडियम मध्ये, ठीक आहे ना, त्याला म्हणायचं आपण इंडिकेटर्स असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. डेफिनेशन महत्वाची आहे. हे खूप अवघड आहे. जर इझी जर तुम्हाला सांगायची झाली तर लक्ष द्या इकडं. काय म्हणते डेफिनेशन बाळांनो, लक्ष द्या इकडं. तुम्हाला डेफिनेशन सांगतोय काय नाही ते आपल्याकडे डेफिनेशन. मग जर तुम्ही डेफिनेशन जर पाहिली, लक्ष द्या इकडं. द सबस्टन्स which are used to indicate acidic and basic nature of a substance is called as indicator. त्याला आपण काय म्हणणार बेटा, इंडिकेटर म्हणणार. म्हणजे जर तुम्ही एखादा सबस्टन्स कुठेतरी ऍड केला आणि जर तो तुम्हाला काय करतोय, नेचर मध्ये चेंज करत असेल, त्याच्या सबस्टन्स मध्ये कलर मध्ये चेंज करत असेल, त्याला म्हणायचं आपण इंडिकेटर्स. चला समोरचा पॉइंट दिला बाळांनो. ठीक आहे ना. लॅबोरेटरी, इंडिकेटर इन लॅबोरेटरी, काय दिला पॉइंट बघून घ्या एकदा. सर इंडिकेटर्स इन द लॅबोरेटरी, म्हणजे लॅब मध्ये आपण जे काही इंडिकेटर तयार करतो ते वाले कोणते ते बघून घेऊ आपण. सर पहिलाच दिला यामध्ये मला कोण दिला बाळांनो, मला लिटमस दिलाय. पहिलाच कोण दिला मला यामध्ये, सर मला लिटमस गिव्हन आहे. लिटमस बघायचा आपल्याला. पण जर तुम्हाला लिटमस जर पाहायचा असेल तर लिटमस कोणापासून ऑब्टेन केला जातो, ठीक आहे ना. द लिटमस पेपर इज ऑब्टेन्ड और मेड और एक्सट्रॅक्ट, बनवणे, मेड होणे किंवा एक्सट्रॅक्ट करणे, या सगळ्यासाठी एक झाडाचं नाव आहे, उसको बोलेंगे बच्चा पार्टी आपण लायकेन. कोणत्या प्लांट पासून आपण त्याला एक्सटेंड करतो, लायकेन नावाच्या प्लांट पासून. पेपरला याच्यावर प्रश्न येणार बेटा, 100% 100% याच्यावर पेपरला प्रश्न येणार आहे. 100% यावर क्वेश्चन असणार म्हणजे असणार. ठीक आहे ना. त्यानंतर अवेलेबल इन बोथ कलर, सर यापासून जो तुम्हाला भेटणार त्याच्यापासून काय बनवता तुम्ही, तर सर आम्ही यापासून लिटमस पेपर बनवणार. ठीक आहे ना. हा 2 कलर मध्ये प्रेझेंट आहे आपल्याला. कोणत्या, एक रेड कलर मध्ये आणि एक ब्लू कलर मध्ये. कोणामध्ये, ब्लू कलर मध्ये. काय होतं बाळांनो, जर या ब्लूला तुम्ही ऍसिड मध्ये टाकलं तर याचा जो कलर आहे तर याचा कलर रेड होतो. ठीक आहे. ठीक आहे ना. जर ब्लू लिटमसला तुम्ही ऍसिड मध्ये टाकलं, ठीक आहे ना, पुट इन ऍसिड केलं तुम्ही त्याला, जर तुम्ही याला ऍसिड मध्ये पुटअप केलं तर तो काय होतो, रेड कलरचा होतो. हे त्यामध्ये असलेली कंडिशन आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही याला बेस मध्ये ऍड केलं, बेस मध्ये काय केलं, याला पुटअप केलं, तर याचा जो कलर आहे तो कलर कसा होतो बाळांनो मला सांगा. ठीक आहे ना. वे चेंज होणार, काही ना काही चेंज होणार. की फॉर एक्झाम्पल रेड होतो, इथे काय होऊ शकतो मला सांगा, ब्लू होऊ शकतो. सांगता येत नाही कलर कोणता येतो, पण तो कलर चेंज करणार. तर ऍक्शन काय होते बाळांनो, ऍक्शन काय होते याच्यामध्ये, जो ब्लू कलरचा लिटमस पेपर आहे तो काय होणार बाळांनो, रेड होणार. रेड कसा होणार, तो रेड होणार. कोणामध्ये, ऍसिड मध्ये. ठीक आहे ना. म्हणजे काय बघून घ्या. सर मी काय केलं, एक ब्लू कलरचा लिटमस पेपर घेतला, चालेल ना. याला आपण काय केलं, ऍड केलं. सर ऍड कोणामध्ये करणार मी, ऍसिड मध्ये करणार. तर या ब्लूचा कलर कसा झाला मला सांगायचे पटकन. या ब्लूचा कलर बाळांनो रेड होतो. ठीक आहे ना. कसा होतो, रेड होतो. ही त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन. तसा जो रेड असेल ना, तो रेड पण काय होतो बाळांनो, ब्लू कलर मध्ये जातो. रेड कोणत्या कलर मध्ये जातो, ब्लू कलर मध्ये जातो. म्हणजे जर तुम्ही त्याला कुठे ऍड करावं लागेल, पण त्याला बेस मध्ये ऍड करावं लागेल. ठीक आहे ना. चला पुढे जाऊयात. काय दिली नेक्स्ट नंबरची कहाणी पाहून घ्या. पुढचा मुद्दा आहे मिथिल ऑरेंज. तर मिथिल ऑरेंज काय, इट इज अ एक्झाम्पल ऑफ द इंडिकेटर्स. हे एक्झाम्पल आहे जो लॅब मध्ये आपण तयार करतो बेटा. ठीक आहे ना. काय केलं पाहून घ्या, यूज इन अ सोल्युशन फॉर्म. हा सोल्युशन फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे बाळांनो.
कलर चेंज कसा करतो बघून घ्या, ठीक आहे ना. जर तुम्ही त्याला ऍसिड मध्ये टाकलं तर तो एक तर पिंक कलरचा होतो किंवा रेड कलरचा होतो. जर त्याला तुम्ही बेस मध्ये टाकलं तर तो कोणत्या कलरचा होतो, येलो कलरचा होतो. कोणत्या कलरचा होतो, येलो कलरचा होतो, ठीक आहे ना. त्यानंतर फिनॉल्फथॅलीन आहे, ठीक आहे ना. यूज इन द सोल्युशन फॉर्म, हा पण लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे. सोल्युशन फॉर्म म्हणजे लिक्विडच्या फॉर्म मध्ये असेल आणि हा पण कोणत्या फॉर्म मध्ये असेल, लिक्विडच्याच फॉर्म मध्ये असेल, ठीक आहे. आता चेंज इन कलर जर आपण जर पाहिला तर ऍसिड मध्ये हा कलरलेस असतो बाळांनो, ठीक आहे ना. म्हणजे नो चेंज इन अ कलर. सर कलर मध्ये कोणत्या प्रकारचा चेंज करणार नाही, ठीक आहे. आणि बेस मध्ये जर टाकलं तर हा पिंक कलर शो करतो, पिंक कलर दाखवतो, दर्शवितो. कोणता कलर दाखवतो, हा पिंक कलर दाखवतो, ठीक आहे ना बेटा. तर असे सिंपल पॉइंट आहेत त्यामध्ये, असं काही खूप मोठं अवघड आहे असं काहीच नाही. चला आता पुढचा मुद्दा, युनिव्हर्सल इंडिकेटर्स. तर सर युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय तुम्हाला सांगतो, पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर युनिव्हर्सल इंडिकेटर, युनिव्हर्सल इंडिकेटर्स. आता हे जे आहेत ना बेटा, मेड फ्रॉम, सर दे आर मेड फ्रॉम, ठीक आहे ना. कॉम्बिनेशन होणार बेटांनो, काय होणार याच्यामध्ये, कॉम्बिनेशन. काय होणार, तुम्ही याच्यामध्ये काय करणार, कॉम्बिनेशन करणार. काय करणार, कॉम्बिनेशन. सर कोणाकोणाचं कॉम्बिनेशन करतात, ठीक आहे ना. तर माझ्याकडं जे काही नॅचरल इंडिकेटर्स आहेत, कोणते कोणते नॅचरल इंडिकेटर्स आहेत, ठीक आहे, प्लस नॅचरल इंडिकेटर्स आणि प्लस बाळांनो ज्याला आपण लॅब मधले असणार, लॅब इंडिकेटर्स किंवा यालाच एक उर्फ असं नाव आहे. उर्फ म्हणजे एक वेगळं नाव असतं, ठीक आहे ना. कुंडली जुळवताना उर्फ नाव असं टाकलं जातं, ठीक आहे ना. त्या उर्फ नावामध्ये काय बाळांनो मला सांगा पटकन, मॅनमेड इंडिकेटर्स. सॉरी, मॅनमेड इंडिकेटर म्हणजे काय भानगड असते की माणसानं रिकामे कामं करून लॅबमध्ये तयार केलेली वाहनं नवीन इंडिकेटर, त्याला म्हणायचं आपण मॅनमेड इंडिकेटर्स. यापासून जो तयार होतो त्याला म्हणायचं आपण युनिव्हर्सल इंडिकेटर्स. यामध्ये बाळांनो यासाठी आपण ज्याचा वापर करणार त्याला एक स्केल म्हणतो, जी सायंटिफिकली एकदम परफेक्ट करेक्ट तुम्हाला व्हॅल्यू देणार. जेव्हा परफेक्ट करेक्ट तुम्हाला व्हॅल्यू देणार त्याला म्हणतो आपण पीएच स्केल. ही अशी असते बाळांनो पीएच स्केल, बघून घ्या तुम्हाला ते दिसत असेल, ही असते पीएच स्केल आपल्याकडे. सर ही जी पीएच स्केल असते तुम्ही जर पाहिली असेल तर स्टार्टिंग, हा ठीक आहे, यामध्ये सर पी म्हणजे काय असतो, इथं तुम्हाला याच्यामधला पी सांगतो. पी इज अ स्टँड फॉर द पोटेन्स, ठीक आहे ना, पोटेन्स. सर या पोटेन्सचा मिनिंग काय, याचा मिनिंग होतो बाळांनो स्ट्रेंथ. याचा मिनिंग काय होतो, स्ट्रेंथ. सर नेमका स्ट्रेंथ म्हणजे काय, ज्याला आपण पॉवर म्हणणार. काय म्हणणार, पॉवर ऑफ. सर कोणाची पॉवर ऑफ, हायड्रोजन आयन्सची. हायड्रोजन आयन्स, ज्यामध्ये तुम्ही काय करणार, हायड्रोजन आयन्सचा यामध्ये आपण काय करणार बेटा, यूज करणार आहे. ज्यामध्ये आपण काय करणार, हायड्रोजन आयन्सचा ज्यामध्ये काय करणार आपण यूज करणार, ठीक आहे ना. त्याला म्हणायचं आपण हायड्रोनियम आयन्स. पण पीएच स्केल म्हणजे काय बाळांनो, अशी एक मॅनमेड इंडिकेटर्स की जो लॅब मध्ये आपण तयार केला, जो मला प्रॉपर काय करतो बेटा, एक व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो पीएच स्केल. तर पी मीन्स काय, पी मीन्स पोटेन्स मीन्स काय, सामर्थ्य, स्ट्रेंथ, पॉवर. सर कोणाची पॉवर, हायड्रोनियम आयन्सची, ज्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट्स आहेत तर त्याला म्हणणार आपण हायड्रोनियम आयन्स, ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली कंडिशन आहे. मग पीएच व्हॅल्यू यूज टू फाइंड द स्ट्रेंथ ऑफ द ऍसिडिक ऑर द बेसिक, ठीक आहे ना. यूज टू फाइंड स्ट्रेंथ ऑफ ऍसिडिक ऑर बेसिक. कोणाच्या भरोश्यावर बाळांनो, ऍसिडिक ऑर बेसिकच्या. म्हणजे स्ट्रेंथ किती आहे, तो ऍसिडिक नेचरचा आहे की बेसिक नेचरचा आहे, यासाठी याचा वापर केला जातो. सर स्टार्टिंग कुठनं होते, सर झिरो पासून स्टार्ट होते, एंड कुठं होते, 14 वर होते, ठीक आहे ना. मग तुम्ही जर पाहिलं असेल बाळांनो, 7 पासून 0 पर्यंत, सर 7 to 0 हा ऍसिडिक आहे. त्यानंतर सर 7 to 14 पर्यंत हायली बेसिक आहे. आणि एक्झॅक्टली 7 वर न्यूट्रल असते बेटा, तो ऍसिडही दाखवत नाही आणि बेसही दाखवत नाही. त्याला म्हणायचं आपण पीएच स्केल. डिटेल मध्ये शिकायची असेल तर कमेंट मध्ये नक्की टाका मला की सर पीएच स्केल डिटेल मध्ये शिकवा. एक दिवस तुम्हाला पीएच स्केल डिटेल मध्ये शिकवून देईल. चला पुढच्या पॉइंटला जाऊयात, ठीक आहे ना. डोमेस्टिक अँड नॅचरल इंडिकेटर्स. सर डोमेस्टिक अँड नॅचरल इंडिकेटर्स म्हणजे काय, ठीक आहे, द इंडिकेटर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम द नेचर. सर त्यांना आपण काय करणार, सर मी त्याला ऑब्टेन्ड करणार. काय करणार, मी त्याला ऑब्टेन्ड.
सर कुठनं ऑप्टेन करता? फ्रॉम नेचर मधून. ज्याला मी नेचर मधनं काय करणार? ऑप्टेन करणार, त्याला म्हणायचं आपण दे आर कॉल्ड ॲज ए नॅचरल इंडिकेटर्स ऑर द डोमेस्टिक इंडिकेटर्स. सर डोमेस्टिक म्हणजेच काय? जे हाऊस होल्ड असतील, आपले घरगुती कार्यक्रम, ठीक आहे ना, घरी बसल्या बसल्या रिकामे कामं काहीतरी केलेत तुम्ही, ठीक आहे ना, त्यावेळेसची कहाणी, त्याला म्हणायचं आपण नॅचरल इंडिकेटर्स. तर नॅचरल इंडिकेटर्स म्हणजे काय? ठीक आहे ना, द नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स विच आर वी हॅव टू यूज फॉर इंडिकेटिंग द ऍसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ द सबस्टन्स. तर नेचर मधून असे काही सबस्टन्स आम्ही घेणार की ज्यांचा वापर करणार आम्ही पुढचा सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे माहिती करून घेण्यासाठी त्याला म्हणायचं आपण इंडिकेटर्स. ठीक आहे ना. मग बाळांनो, यांचा वापर आपण कधी करतो? ज्यावेळेस लॅब मधले संपले असतील त्यावेळेस आपण घरचा कार्यक्रम सुरू करणार. ठीक आहे, चला पुढच्या पॉइंटला जाऊ. डोमेस्टिक मध्ये कोणकोणतं नॅचरल इंडिकेटर मध्ये पाहून घ्या बाळांनो. त्याला ऑप्टेन कुठनं करणार? मेड फ्रॉम द प्लांट पासनं, फ्रूट पासनं, व्हेजिटेबल पासनं. शो द कलर चेंज इन द ऍसिडिक ऑर द बेसिक. ठीक आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळी कंडिशन तुम्हाला दाखवतात. ठीक आहे ना. टर्मेरिक इंडिकेटर्स. टर्मेरिक इंडिकेटर्स म्हणजे काय बाळांनो? की तुमची टर्मेरिक आहे, जी आपली हळदी पावडर आहे, हळद पावडर, हळद म्हणू आपण त्याला, ती पण ऍज अ नॅचरल इंडिकेटर म्हणून काय करते बाळांनो? काम करत असते. ठीक आहे ना. कॉमन एक्झाम्पल ऑफ द डोमेस्टिक इंडिकेटर्स. ठीक आहे ना. मग आता जर तुम्हाला ऍसिड मध्ये जर टाकलं तर ऍसिड मध्ये बाळांनो रिमेन्स येलो. जर पिवळ्या कलरची जर तुमची हळद असेल तर ती पिवळीच राहते. ठीक आहे ना, कोणामध्ये? ऍसिड मध्ये. ठीक आहे ना. जर समजा सर मी ऍसिड घेतला आणि या ऍसिड मध्ये मी कोण टाकणार? टर्मेरिक टाकणार. टर्मेरिक टाकला. ठीक आहे ना. मग आता जनरली मला सांगा, टर्मेरिकचा कलर कसा असतो बेटा? येलो असतो. ठीक आहे ना. मग ती ऍसिड मध्ये कलर चेंज नाही करणार बेटा. ऍसिड मध्ये कलर त्याचा येलोच राहणार आहे. पण बेस मध्ये कलर चेंज करेल 100%. बेस मध्ये 100% कलर काय करते? चेंज करते. ठीक आहे ना. जर तुम्ही याला साबणावर जर टाकलं हळदीला तर त्याचा कलर काय होतो? रेडिश किंवा ब्राउनिश होतो बाळांनो. फॉर एक्झाम्पल, स्टेन बिकम्स रेड आफ्टर द वॉशिंग विथ द सोप. ठीक आहे. जर तुम्ही त्याला ऍसिड मध्ये जर टाकलं तर तो कलर चेंज करत नाही, पण बेस मध्ये काय करतो? कलर चेंज करतो. कोणता कलर बनवतो? सर रेडिश कलर बनवतो किंवा ब्राउनिश कलर तुम्हाला दाखवू शकतो त्याच्यामध्ये. चला पुढे जाऊयात. सर ऍसिड म्हणजे काय? आता कशाला म्हणतो आपण प्रॉपरली? आतापर्यंत सर जे पदार्थ चवीला आंबट असतात त्यांना ऍसिड म्हणायचं, जे पदार्थ चवीला तुरट असतात, बिटर असतात, त्यांना बेस म्हणायचं. दीज आर द गावरान डेफिनेशन्स. आता सायंटिफिक डेफिनेशन काय म्हणतात बघून घ्या इथे. सर काय असतं माहितीये का? की जर समजा मी एखादा सबस्टन्स काय केला? वॉटर मध्ये ऍड केला. ठीक आहे ना, आणि इट विल बी प्रोड्यूस द H पॉझिटिव्ह आयन्स. त्याला म्हणणार आपण ऍसिड. When the any substance is produced H positive ions in water, that substance is called as a acid. त्याला आपण काय म्हणणार? ऍसिड. बाळांनो, फॉर एक्झाम्पल मध्ये घेऊया. जर मी HCl ला जर वॉटर मध्ये ऍड केलं तर हा काय करतो? तर हा मला काय देतो? तर मला हा H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह आयन्स देतो. म्हणून यानं H पॉझिटिव्ह आयन्स दिला, म्हणून हा कोण आहे? ऍसिड आहे. हा कोण भेटला? मला ऍसिड भेटला. ठीक आहे ना. हे त्यामध्ये असलेली महत्वाची कंडिशन्स आहे. समजलं बाळांनो इथपर्यंत? की जर एखादा सबस्टन्स पाण्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर जर तो मला H पॉझिटिव्ह आयन्स देत असेल तर त्याला म्हणायचं आपण ऍसिड. सर एखादा पदार्थ पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर जर तो मला H पॉझिटिव्ह आयन्स देतो तर त्याला काय म्हणायचं? आपण ऍसिड असं म्हणणार. ठीक आहे ना. ऍसिड इज सच अ सबस्टन्स विच आर गिव्स H पॉझिटिव्ह आयन्स इन अ सोल्युशन स्टेट, दॅट इज HCl डिसोसिएट इन द वॉटर सोल्युशन. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. तर प्रॉपर्टीज बघून घेऊ आपण त्याच्या. सर कोणत्या टेस्टचा असतो? सोअर टेस्टचा असतो. H पॉझिटिव्ह आयन्स हा त्यामध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट असणार आहे. H हा कोण आहे? तर हायड्रोजनचा आयन्स आहे. ठीक आहे ना. ऍसिड रिॲक्ट्स विथ मेटल टू फॉर्म ए हायड्रोजन गॅस. जर बाळांनो तुम्ही 3rd नंबरची प्रॉपर्टीला जर पाहायचा प्रयत्न केला तर काय होतो? जर समजा मी HCl ची रिॲक्शन कोणाबरोबर करायची म्हणते? विथ मेटल बरोबर करायची म्हणते. तर मेटल कोणता घेऊ बाळांनो? आपण सोडियम घेणार. कोण घेणार? मी सोडियम. तर यापासून कोणता गॅस बाहेर पडते म्हणते? तर हायड्रोजन गॅस बाहेर पडते म्हणते. म्हणजे काय येणार? गुरुजी हा काय करतो?
याच्या बरोबर रिॲक्शन दाखवतो, या बरोबर जर रिॲक्शन झाली याची, त्यानं काय फॉर्म केलं इथे, सर इथे NaCl फॉर्म केला आणि हा हायड्रोजन रिॲक्शन मधनं कुठे गेला, तर रिॲक्शन मधनं बाहेर गेला. समजलं? तर अशा फॉर्मॅट मध्ये ही रिॲक्शन होत असते बाळांनो. ठीक आहे, तर अशी रिॲक्शन याच्यामध्ये होऊन जात असते. त्यानंतर ऍसिड रिॲक्ट्स विथ द कार्बोनेट अँड लिबरेटस CO2 गॅस. जर तुम्ही कोणत्याही कार्बोनेट बरोबर, सर कार्बोनेट माझ्याकडे 2 आहेत कार्बोनेट, ठीक आहे ना, कोणते कोणते, एकाला आपण सोडियम कार्बोनेट म्हणणार, सोडियम कार्बोनेट, आणि एकाला म्हणणार आपण सोडियम बायकार्बोनेट. म्हणणार आपण सोडियम बायकार्बोनेट. सर इसको बोलेंगे आपण खाण्याचा सोडा. हा कोण असेल बाळांनो माझ्याकडं, हा जो असेल ना, हा माझा खाण्याचा सोडा असणार आहे, खाण्याचा सोडा. आणि हा कोणता असेल, धुण्याचा सोडा, धुण्याचा सोडा. यार काय घ्यायचं, तो धुण्याचा सोडा म्हणजे कपडे धुण्याचा सोडा. वॉशिंग पाउडर निरमा, दूध सी सफेदी, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, घडी, निरमा, लय मोठे नाव आहेत भाऊ, जे आहेत ते बरे. आता चला लक्ष द्या करा, तर हे सगळे त्यामध्ये आहेत, ठीक आहे ना. आणि ऍसिड मध्ये काय होतो की जर एखादा ब्लू लिटमस असेल तर तो ऍसिड मध्ये काय होतो, रेड कलरचा होतो. ठीक आहे बाळांनो, चला पुढे जाऊयात. ठीक आहे ना, पुढे काय दिलं, बेस बघूयात आपण. तर बेसचं म्हणणं काय आहे की जर माझ्याकडे एक सबस्टन्स आहे, त्याला मी काय करणार, वॉटर मध्ये ऍड करणार. वॉटर मध्ये ऍड केल्याच्या नंतर तो काय करतो बेटा माहितीये का, सर मला OH निगेटिव्ह आयन्स काय करेल, त्यामध्ये प्रोड्यूस करेल. When the any substance will produce the H positive ions in water, it's called as a base. सर हा OH कोण आहे, तर या OH चं नेमिंग करणार आपण, त्याला म्हणणार आपण हायड्रॉक्साईड. काय म्हणायचं आपण याला, हायड्रॉक्साईड. सर OH म्हणजे कोण आहे, तर OH इज हायड्रॉक्साईड आहे बाळांनो. ठीक आहे ना, असा एक पदार्थ जो पाण्यामध्ये काय करतो, OH निगेटिव्ह आयन्स प्रोड्यूस करतो. सर इथं हा निगेटिव्ह वर पाहिजे होता, OH निगेटिव्ह आयन्स काय करतो, प्रोड्यूस करतो, त्याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड एज अ बेस. उसको आपण बेस बोलेंगे. प्रॉपर्टी सर बिटर इन टेस्ट आहे, स्लिपरी आहेत, ठीक आहे ना. बेस कंटेंट द हायड्रॉक्साईड ऍज अ मेन कॉन्स्टिट्युएंट, मेन कॉन्स्टिट्युएंट त्यामध्ये हायड्रॉक्साईड आहे. आणि 4 नंबरला मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन द नेचर. मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत बाळांनो, ते मेटल्सचे ऑक्साइड्स कसे असतात, बेसिक नेचरचे असतात. सर एकदा हे मेटलचे ऑक्साइड्स काय असतात आम्हाला सांगताय का? हो बेटा सांगतो ना. जर तुम्ही कोणताही मेटल जर घेतला, त्याची रिॲक्शन जर तुम्ही ऑक्सिजन बरोबर केली, तर त्यापासून मला जो भेटतो त्याचं नाव आहे मेटल ऑक्साईड. आणि हा कोणत्या नेचरचा असतो, तर हा बेसिक नेचरचा असतो बबड्यांनो. कोणत्या नेचरचा असतो, बेसिक नेचरचा. जनरली जर तुम्ही कोणत्याही मेटलची रिॲक्शन जर तुम्ही बेस बरोबर केली, मेटल ऑक्साइड्स आर जनरली बेसिक इन नेचर. आय एम रिअली सॉरी, जर कोणताही तुम्ही मेटल घेतला, त्या मेटलची रिॲक्शन जर तुम्ही ऑक्सिजन बरोबर करत असाल, तो मेटल ऑक्साइड फॉर्म करतो. आणि तो मेटल ऑक्साइड कोणत्या नेचरचा असतो बाळांनो, तर तो असतो आपला बेसिक नेचरचा असतो. चला समजलेत पर्यंत, काय अडचण आहे कोणाला, काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे ना. तर अशा फॉर्मॅट मध्ये याला काय करणार आपण, डिस्कस करणार आहोत. चला शेवटचा पॉइंट आहे, माझ्या खूप आवडीची रिॲक्शन आहे बाळांनो हे, ठीक आहे ना. त्याला म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, व्हेरी 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 IMP. ठीक आहे ना. हिला मराठीमध्ये म्हणतात उदासीनीकरण अभिक्रिया. उदासीनीकरण अभिक्रिया. आता रिॲक्शन असते तरी काय, कशी असते बाळांनो बघून घ्या. एक सांगतो तुम्हाला, जर मी कोणताही ऍसिड घेतला, याची रिॲक्शन जर मी बेस बरोबर केली, तर हा मला काय करतो बाळांनो, इट विल बी गिव्ज साल्ट प्लस वॉटर. काय काय होतो बाळांनो मला हा सांगा, साल्ट आणि वॉटर काय होतं रिॲक्शन मधनं बाहेर पडते बाळांनो. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो. सर ऍसिड घेऊ आपण, इथे ऍसिड घेतो मी HCl, याची रिॲक्शन बेस बरोबर करतो, NaOH हा बेस आहे, याचं नाव आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड.
कोणता ऍसिड बाळांनो? हा हायड्रोक्लोरिक ऍसिड. याचं नाव आहे सोडियम हायड्रॉक्साईड. याचं नाव काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. जर याची बरोबर तुम्ही रिॲक्शन जर केली तर काय होतं बाळांनो माहितीये का? सर हा जो Na आहे का, हा Na काय करतो? या Cl बरोबर रिॲक्शन करतो. हा Na काय करतो? या Cl बरोबर रिॲक्शन करतो आणि यापासून काय फॉर्म करतो बाळांनो? यापासून NaCl फॉर्म करतो. काय फॉर्म करतो? NaCl. आता बघा सर, उरलेला हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन, किती झाले आपल्याकडं? 2 हायड्रोजन आणि प्लस इथला हा उरलेला ऑक्सिजन, त्याला म्हटलं आपण ही कंडिशन. ही कंडिशन यापासून बनला NaCl. This reaction is called as a neutralization reaction. When the acid and base react to each other to form a salt and water, that reaction is called as a neutralization reaction. जर ऍसिड ची रिएक्शन बेस बरोबर केली, साल्ट आणि वॉटर फॉर्म झाला, that reaction is called as a neutralization reaction. आता लक्ष द्या गुरुजी, हा बी म्हणजे बायको. बी म्हणजे कोण घेतली आपण याच्यामध्ये? तर आम्ही याच्यामध्ये बी म्हणजे कोण घेणार? इथे बायको घेणार. कोण घेतली यामध्ये? बी म्हणजे बायको. आणि हा ए म्हणजे काय घेतला आपण? ऍसिड घेतला, याला म्हणून आपण नवरा. कधी पहा डोसक्यावर ताणच असतो, त्याच्या ऍसिडिक फॉर्म मध्ये असतो बिचारा, ठीक आहे ना. कधी ऍसिडिक ताण मध्येच असतो बिचारा. पण झालं काय, एक दिवस या नवराची आणि बायकोची एक दिवस झाली धप्पाकुट्टी. काय झाली? एक दिवस धप्पाकुट्टी झाली. आता धप्पाकुट्टी झाल्याच्या नंतर काय आलं माहितीये का? या बुवानं काय केलं? बाईले धरून आपटलं, ठीक आहे ना. जसं या बाईले आपटलं तशी लागली रडायला. रडायला लागली म्हणजे काय आलं डोळ्यामधनं? डोळ्यामधनं पाणी आलं. डोळ्यामधनं काय आलं? तर पाणी यायला लागलं डोळ्यामधनं. जसं डोळ्यामधनं पाणी आलं, तुम्ही जर तुमच्या टीयर्सची, तुमच्या आसवांची जर बाळांनो तुम्ही टेस्ट जर घेऊन पाहिली असेल तर ती खारट असते, साल्टी असते. अरे सिंपल एक्झाम्पल ना सर. नवरा बायकोचे भांडणं झाले. कोणाकोणाचे? नवरा बायकोचे भांडणं झाले. या दोघांनी भांडणं केल्याच्या नंतर झालं काय? नवऱ्यानं बायकोला आपटलं. जसं आपटलं, बाई मुळमुळ रडू लागली. म्हणजे काय आलं? डोळ्यातनं तिच्या पाणी आलं. पाण्याची टेस्ट कशी मला सांगा पटकन? साल्टी आहे, खारट टेस्ट आहे. जर ती खारट जर टेस्ट असेल बाळांनो, तर मला सांगा घरामधलं वातावरण कसं राहतं? मग उदास राहतं काही? उदास राहतं ना. त्यानेच तर म्हणायचं उदासीनीकरण अभिक्रिया. असं काय खूप मोठं अवघड काम आहे असं थोडीच आहे, ठीक आहे. तर चलो, आज ते आपला चॅप्टर संपलेला आहे. व्हेरी IMP बाळांनो, व्हेरी IMP याच्यावर पेपरला क्वेश्चन येणार आहे. फक्त असं पेपरात लिहू नका नवऱ्यानं बायकोले मारलं, पण ती रडू लागली, मुळमुळ त्या डोळ्यातून पाणी आलं, ठीक आहे ना. आसनची टेस्ट खरट होती. या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. कृपया असं कोणी काही म्हणणार नाही, ठीक आहे. ठीक आहे. जे काही मुलं असतील ज्यांनी आतापर्यंत, जे काही तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत प्लीज ही आपली सिरीज शेअर करा, त्यांना पण शिकू द्या, ठीक आहे. 9th साठी तुमच्यासाठी एक स्पेशल अशी ऑफर घेऊन येणार आहे, ठीक आहे. लवकरात लवकर 9व्या वर्गासाठी स्पेशल अशी ऑफर असेल, ठीक आहे. आज इथे आपला ऍसिड बेस्ड चॅप्टर पूर्ण कंप्लीट झालेला आहे. रिमेनिंग पार्ट नवीन चॅप्टर उद्याच्या क्लासमध्ये कंटिन्यू करूयात बाळांनो आपण. तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक है. मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. दुआ में याद रखना.